समाज पार्टीचे तामिळनाडू प्रदेशचे अध्यक्ष स्मृतिशेष ॲडव्होकेट के आर्मस्ट्रॉंग यांची 5 जुलै 2024ला त्यांच्या घरासमोर सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान निर्गुणपणे काही मारेकऱ्यांनी हत्या केली। ती हत्या एवढी निर्गुण होती की त्यामध्ये जाग्यावरच त्यांचा निधन झालं। आणि म्हणून तामिळनाडूमध्ये जे काही सरकार आहे, बहुजन समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असणारा व्यक्ती ज्यांची समाजामध्ये पैठ होती, ते माजी नगरसेवक होते, अशा व्यक्तीला जर त्यांच्या घरासमोर मारण्यात येते तर त्या सरकारचं जे काही कायदा सुव्यवस्था आहे ती कायदा सुव्यवस्था पुरवण्यासाठी ते सरकार अक्षम आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून बहनकुमारी मायावतीजींनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सीबीआय चौकशी करण्यात यावी असं केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे, कारण ते तामिळनाडूचं सरकार कुचकामी ठरलेलं आहे तिथल्या लोकांना न्याय देण्यासाठी। आणि म्हणून बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारला निवेदन देण्यात आलेले आहे। त्याच धर्तीवर बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीनं, संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीनं सीबीआय चौकशी व्हावी आणि के आर्मस्ट्रॉंग यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती, त्यानंतर प्रधानमंत्री केंद्र सरकार आणि गृहमंत्री केंद्र सरकार यांना निवेदन दिलेले आहे, जेणेकरून तातडीने जे काही त्याचे मारेकरी आहे आणि त्यांचा म्होरक्या आहे याला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। आणि ते जर दिरंगाई तामिळनाडू सरकार लवकर करत नसेल तर त्यासाठी सीबीआय चौकशी नेमण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे निवेदनाच्या माध्यमातून।